नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक लाडू। तर उन्हाळ्यामध्ये सतत आपल्याला थकवा जाणवतो, ऊर्जा कमी होते आणि मायग्रेनची समस्या देखील वाढते। म्हणूनच रोज जर तुम्ही हा एक पौष्टिक लाडू खाल्ला ना, या सगळ्या समस्या दूर होतील। तर तुम्ही हा लाडू बघू शकताय, अगदी मऊसूत झालेला आहे आणि यामध्ये आपण साधी साखर किंवा गूळ सुद्धा वापरलेला नाही। त्यामुळे तर हे जे लाडू आहेत ते अजूनच थंडावा देणार आहेत। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे आपल्याला कढईमध्ये 1 कप इतकं किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। तर हे जे सुकं खोबरं आहे ते अगदी मंद आचेवरती आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। तर उन्हाळ्यात सतत थकवा जाणवतो, खोबऱ्यामध्ये चांगले फॅट्स असतात, कॅलरीज असतात, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते। म्हणून सुकं खोबरं देखील तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरूर खाल्ले पाहिजेत। तर इथे बघा, याचा रंग थोडासा हलकासा तांबूस झालेला आहे। तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया। आता याच कढईमध्ये आपल्याला 2 कप इतके मखाने म्हणजेच कमळाच्या बिया घ्यायच्यात आणि हे सुद्धा अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचेत। तर हे जे मखाने आहेत ते सुरुवातीला असे मऊ आणि लवचिक असतात आणि भाजल्यानंतर ते छान असे कुरकुरीत होतात। तर अगदी मंद आचेवरतीच आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर उन्हाळ्यात मखाने खाणे देखील अत्यंत फायदेशीर आहे, कारण याची प्रकृती जी असते ती थंडी असते आणि शरीराला थंड ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास देखील मदत करते। शरीरातील उष्णता कमी करते आणि पोट देखील अगदी शांत राहते। तर इथे बघा, मखाने देखील अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत इथे मी भाजून घेतलेत। आता हे सुद्धा आपण आता बाजूला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचंय। तर आता याच कढईमध्ये 15 ते 20 इतके मी बदाम घेतले, ते सुद्धा आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचेत। तर उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी, आवश्यक पोषक तत्वे मिळवण्यासाठी भिजवलेले बदाम खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते। पण आज आपण इथे लाडू बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी हे जे बदाम आहे ते भाजून घेते। त्यामुळे तुम्ही रोज 2 तरी भिजवलेले बदाम नक्की खा। तर इथे बदाम देखील मी छान भाजून घेतलेत। आता हे सुद्धा गार करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता याच कढईमध्ये आपल्याला अर्धा कप इतके टरबूजाच्या आणि हे सुद्धा मंद आचेवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। तर जसं आपण उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड खातो, टरबूज खातो, त्याच पद्धतीने ह्या ज्या टरबूजाच्या बिया आहेत त्या सुद्धा काम करतात। त्यामुळे उन्हाळ्यात टरबूजाच्या बिया खाणे देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते। यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते। तर हे बघा, अगदी 2 मिनिटांमध्येच ह्या बिया देखील छान भाजून घेतल्यात। हे सुद्धा आता गार करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता सारख्याच कपाने आणि सारख्याच कढईमध्ये आपल्याला पाव कप इतके भोपळ्याच्या बिया घालायचेत आणि हे सुद्धा मंद आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर भोपळ्याच्या बिया देखील उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतात, पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि भरपूर अशी ऊर्जा प्रदान करतात। भोपळ्याच्या बिया दररोज जर तुम्ही खाल्ल्या ना, तर रात्री झोप चांगली येण्यास देखील मदत करतात। तर इथे बघा, ह्या बिया देखील अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेत। आता हे सुद्धा बाजूला काढून गार करून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळी जी जिन्नस होती ती संपूर्णपणे गार करून घेतलेली आहेत। तर शक्यतो पूर्णपणे गार करून झाल्यानंतरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी खोबरं देखील गार करून घेतले, पण खोबरं आपल्याला बारीक करून नाही घ्यायचं, खोबरं आपण तसंच लाडूमध्ये वापरणार आहोत। तर आता हे जे सगळे ड्रायफ्रूट्स होते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। तर आता हे जे लाडू आहेत ते अजून पौष्टिक करण्यासाठी इथे मी 1 कप इतके भाजलेले चणे म्हणजेच फुटाणे घेतलेत। तर हे जे फुटाणे आहेत मी सालीसकटच घेतलेले आहेत। उन्हाळ्यामध्ये फुटाणे खाणे देखील फायदेशीर आहे, शरीराला थंडावा देतात, ऊर्जा वाढवतात आणि सालीसकट खाणे तितकेच अधिक फायदेशीर ठरते, कारण सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात। तर याला आता झाकण लावून हे देखील मिक्सरला छान असं बारीकसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी हा जो सगळा सुकामेवा होता ते मिक्सरला बारीकसर असं वाटून घेतले। हलकसर जाडसर असलं तरी देखील चालेल। आता यामध्येच आपल्याला
जे भाजून घेतलेलं किसलेलं सुकं खोबरं होतं ते देखील घालायचं आहे। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा इतके पिस्त्याचे काप घालते आणि ह्या ज्या लाडवाची चव आहे ती अजून दुप्पट करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा वेलची पूड देखील घालते। तर आता हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता आपल्याला काय करायचं आहे, एका कढईमध्ये आपल्याला इथे 1 कप इतकी खडी साखर घालायची। तर आज आपण गूळ किंवा साधी साखर न वापरता खडी साखर वापरून हे लाडू तयार करणार आहोत, कारण खडी साखरेमध्ये भरपूर प्रमाणात थंडक असते आणि त्यामुळे शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करते। त्याचबरोबर याच कपाने आपल्याला पाऊण कप इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आता सुरुवातीला मोठ्या आचेवरती याला आपल्याला उकळी काढून घ्यायचे। तर याचा आपल्याला 1 तारी 2 तारी पाक असा अजिबात नाही करायचा, फक्त हलकासा चिकटसर आपल्याला इथे हा पाक हवाय। तर इथे बघा याला उकळी आलेली आहे आणि आता ही जी संपूर्ण साखर आहे ती देखील आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे। उकळी आली की फक्त 1-2 मिनिटच आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे। तर आता बघा हा जो पाक आहे तो हलकासा चिकटसर झालाय, जसा गुलाबजामुनचा पाक असतो किंवा जसं तेल असतं ना त्या पद्धतीनेच फक्त आपल्याला हे चिकटसर हवंय। तर इथे आपला हा पाक तयार झालाय। तर आता इकडे आपलं हे जे लाडवाचं मिश्रण आहे यामध्ये आपल्याला हा जो तयार करून घेतलेला पाक आहे तो घालायचा आहे। तर सुरुवातीला मी थोडासाच पाक यामध्ये घालते आणि हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे गरम आहे त्यामुळे चमच्यानेच मिक्स करून घ्या। तर थोडंसं हे मिक्स करून झालं की आता बाकीचा जो राहिलेला पाक होता तो देखील यामध्ये घालूया। तर आहेत की नाही सोपे हे लाडू बनवायला। पाक न बनवता आज आपण गूळ न वापरता साधी साखर न वापरता हे असे पौष्टिक लाडू तयार केलेले आहेत। तर हे बघा आता हलकंसं कोमट झालेलं आहे त्यामुळे मी हे हातानेच असं मिक्स करून घेते। तर हलकंसं कोमट झालं की आता आपण याचे लाडूसुद्धा तयार करून घेणार आहोत। तर अगदी सहज हे लाडू वळले जातात, यामध्ये आपण तुपाचा सुद्धा वापर केलेला नाही। अगदी झटपट हे लाडू तयार होतात। लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा हे लाडू तुम्ही त्यांना देऊ शकता। तर इथे आपला हा 1 लाडू वळून तयार झालेला आहे। काय सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता। तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे हे जे सगळे लाडू आहेत ते सुद्धा असे छोटे छोटे वळून घेणार आहोत। उन्हाळ्यामध्ये सतत थकवा जाणवत असेल किंवा डोळ्यांची जळजळ मायग्रेनची समस्या असेल तर हा जो एक लाडू आहे रोज जर तुम्ही दुधासोबत घेतला ना तर अतिशय फायदेशीर ठरतो। तर इथे आपले हे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत। तुम्हाला मी एक लाडू दाखवते देखील बघा, अतिशय मऊसूत झालाय, तोंडात जाताच विरघळतो। अजिबात पाक न बनवता तुपाचा वापर न करता असे हे मऊसूत आपले पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत। तर या पद्धतीने तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये असे हे शरीराला थंडावा देणारे पौष्टिक लाडू नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।